प्रश्न असा आलेला आहे, मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी नापास होतो, या वाक्यातील म्हणून शब्द खालीलपैकी कोणते अव्यय आहे? प्रश्न विचारलेला आहे आपल्याला कशावर रे? शब्दाच्या जातीवर. कशावर विचारलेला आहे? शब्दाच्या जातीवर. शब्दाच्या जाती आहेत 8. पहिल्या 4 आहेत तुमच्या विकारी आणि दुसऱ्या कोणत्या आहेत? 4 अविकारी आहेत. अविकारीला काय म्हणतात रे? अविकारीला म्हणतात तुमचं अव्यय आणि विकारीला काय म्हणतात रे? सव्यय. त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाची असणारी तुमची जी काही जात आहे उभयान्वयी अव्यय. हे उभयान्वयी अव्यय काय करते? वाक्यातील 2 करते किंवा सरळ सरळ 2 छोटी वाक्य जोडण्याचं काम करते. म्हणजेच मंगेश अभ्यास करीत नाही हे एक वाक्य आहे, शेवटी नापास होतो हे एक वाक्य आहे. 2 वाक्य जोडण्याचं काम म्हणून या शब्दाने केलेलं आहे. म्हणून याचं योग्य उत्तर होईल उभयान्वयी अव्यय. काय होईल रे? उभयान्वयी अव्यय होईल. बरोबर आहे ना? मग उभयान्वयी अव्ययाचे प्रकार किती आहेत? तर उभयान्वयी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार आहेत आणि एकूण प्रकार किती आहेत? 8 आहेत. त्या 8 प्रकाराचं 2 मुख्य प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिला प्रकार असतो तुमचा प्रधानत्व सूचक आणि दुसरा असतो तुमचा गौणत्व सूचक. मग मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी काय होतो? नापास होतो. या ठिकाणी काय झालेला आहे रे? परिणाम झालेला आहे, परिणाम होणार आहे. आणि हा प्रकार आहे तुमचा प्रधानत्व सूचकचा. कोणता आहे रे? प्रधानत्व सूचकचा आहे. आणि प्रधानत्व सूचक या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य कोणती असतात? संयुक्त वाक्य असतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोपा प्रश्न होता, 65 प्रश्न होता, चिरकुट प्रश्न होता. गुड इव्हनिंग. ठीक आहे, गुड इव्हनिंग. बघा, दुसरा प्रश्न विचारला गेलेला होता कशावर? लिंगावरती प्रश्न विचारला गेलेला होता. आणि हा प्रश्न आपण आपल्या लाईव्ह मध्ये खूप वेळा घेतलेला आहे की विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? म्हणजे आपल्याला याचे काय विचारलेलं आहे रे? पुल्लिंगी रूप विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? पुल्लिंगी रूप विचारलेला आहे. विदुषी याचं काय असते तुमचं पुल्लिंगी रूप? तर पर्याय क्रमांक 4 असते विद्वान. काय असते रे? विद्वान असते. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं मला डॉक्टर व्हायचे. प्रश्न क्रमांक 3 सोपा प्रश्न होता, सगळा पेपर सोपा होता. 1-2 प्रश्न सोडले ते पण सोपे होते, फक्त थोडस आपल्याला त्या ठिकाणी डोकं लावायचं होतं. मला डॉक्टर व्हायचे आहे, परत या ठिकाणी म्हणून उभयान्वयी अव्यय आलेला आहे. बघा, मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा, कशाचा? जीवशास्त्राचा काय करतो रे? अभ्यास करतो. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ काय सांगितलेलं आहे? उद्देश सांगितलेला आहे. म्हणून हे आहे तुमचं उद्देशवाचक. हेतुदर्शक काय आहे रे? तुमचं उभयान्वयी अव्यय आहे. बरोबर आहे. आणि उद्देशवाचक किंवा उद्दिष्टवाचक जो काही तुमचा उभयान्वयी अव्ययाचा प्रकार असतो, म्हणजे तो कोणतं? ते वाक्य कोणतं असतं? तर ते वाक्य असतं तुमचं मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 3. काय रे? पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य या ठिकाणी होऊ शकत नाही. उद्दिष्टवाचक, उद्देशवाचक हे शब्द आलेला आहे. आणि उद्देशवाचक, उद्दिष्टवाचक हा प्रकार आहे तुमचा गौणत्व सूचक. कशाचा आहे? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा आहे. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य कोणती असतात? मिश्र वाक्य असतात. कोणती असतात रे? मिश्र वाक्य असतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे या मिश्र वाक्यामध्ये पहिलं वाक्य कोणतं असतं? एक प्रधान असतं आणि दुसरं कोणतं वाक्य असतं रे? तुमचं गौण वाक्य असतं. मग मला सांगा याच्यातील तुमचं प्रधान वाक्य कोणतं आहे आणि गौण वाक्य कोणतं आहे? चला लवकर 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 या ठिकाणी कमेंट करण्याचा प्रयत्न करा. लवकर 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 रे, लवकर लवकर कमेंट करा. कळतंय का? आणि मला सांगा याच्यातील प्रधान वाक्य कोणतं आहे ना गौण वाक्य कोणतं आहे? एवढा पेपर सोपा येईल वाटलं नव्हतं, लई सोपा आहे. बरोबर आहे ना? मला डॉक्टर व्हायचे आहे, मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो, हे आहे तुमचं कोणतं? प्रधान वाक्य. आणि तुमचं हे काय आहे रे? गौण वाक्य आहे. काय आहे रे? गौण वाक्य आहे.
हे तुमचं गौण वाक्य आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे ते तुमचं गौण वाक्य आहे. मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो हे तुमचं प्रधान वाक्य आहे. हे तुमचं प्रधान वाक्य आहे. ओके, ठीक आहे, कळालं. जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न खूप जबरदस्त होता, खूप IMP होता आणि बॅच मधला प्रश्न होता. ठीक आहे, बॅच मधला प्रश्न होता. जी आपली 50 रुपयाची बॅच आपण एका महिन्यापूर्वी सुरू केलेली आहे. आज जेवढे काही तुमच्या शब्दार्थाचे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न सगळेच्या सगळे बॅच मधले येतं. बरोबर आहे ना, सांगायची गरज नाही. कालच बोललो होतो, अजून पण माझं स्टेटस डिलीट झालेलं नाही की येणारा पेपर लय सोपा असेल म्हणून. बरोबर आहे. हे वल्कल या शब्दाचा अर्थ काय होतो? लई सोपा शब्द आहे बघा. काय रे? झाडाच्या सालीपासून. कशापासून? झाडाच्या सालीपासून बनविलेले वस्त्र जे काही असतात त्याला काय म्हणतात? वल्कल असं म्हणतात. ठीक आहे, ठीक आहे, कळतंय? सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे. लई सोपा शब्द होता. फक्त आपल्याला थोडं खोलवर जाऊन काय करायचा होता? या ठिकाणी अभ्यास करायचा होता. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, सगळेच्या सगळे प्रश्न तुम्हाला सोपे येणार नाहीत. हे मी कालही बोललो होतो, आजही बोलतो आणि इथून समोरही बोलतो. बरोबर आहे ना? तुम्हाला 11 प्रश्न विचारले होते. 11 पैकी 7 प्रश्न एकदम इझी होते, परंतु 4 प्रश्न जर म्हटलं तर थोडे डिफिकल्ट लेवलचे होते आणि ते 4च प्रश्न आपल्याला काय मिळवून देणार आहेत रे? रिझल्ट मिळवून देणार आहेत. हे काय आहे? सत्य आहे. बरं आहे. झाडाच्या सालीपासून बनविलेले वस्त्र म्हणजे वल्कल असते. समोरचा प्रश्न आहे अगदी जबरदस्त प्रश्न आहे आणि प्रश्न कुठून आलेला आहे? जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रश्न आहे SSC GDचा. कोणता आहे रे प्रश्न? SSC GDचा आहे. हा शब्द हिंदी आहे. तो प्रश्न मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे आणि तुमच्या पोलीस भरती 2024 ला विचारला गेलेला आहे. हे जंगम कशाला म्हणतात? आणि याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. लवकर 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 मला या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला. जंगम म्हणजे असते फिरणारे, चालते फिरते. बरोबर आहे. चालती फिरती वस्तू व्यक्ती म्हणजे जंगम असते आणि एका जाग्यावर राहणारी तिला काय म्हणतो? स्थिर म्हणतो, स्थायिक म्हणतो. त्यालाच म्हणतात स्थावर. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. जंगम म्हणजे हालचाल करणारे, इकडून तिकडून फिरणारे. बरोबर आहे. इकडे तिकडे हालचाल करणारे. आणि त्याच्या विरुद्ध आहे स्थावर म्हणजे स्थिर, स्थायिक. बरोबर आहे ना? समोरचा प्रश्न आहे पूजा नावाचा आणि हा आपण घेतलेला आहे नामाच्या वचनामध्ये. पूजा या नामाचे अनेक वचनी शब्द कोणता? पूजा या नामाचा अनेक वचनी शब्द कोणता? लवकर 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 सांगा. पूजा हा शब्द कोणता आहे? स्त्रीलिंगी आहे. काही आकारांत स्त्रीलिंगी नाम काय राहतात रे? सारखी राहतात. एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये बदलत नाही. एका देवाची पूजा केली तरी पूजा, 10 देवाच्या पूजा केल्या तरी पूजा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. एक भाषा 10 भाषा, एक दिशा 10 दिशा. बरोबर आहे ना? हे शब्द एक वचन अनेक वचनामध्ये सारखे राहतात. सगळ्यात महत्वाचा आणि 3 दिवसापूर्वी घेतलेला आपण काय आलेला आहे? वाक्प्रचार आलेला आहे. बरोबर आहे. मला सांगा थंडा फराळ करणे म्हणजे काय? सांगा थंडा फराळ करणे म्हणजे काय? थंडा फराळ म्हणजे काय रे? सांगा लवकर लवकर लवकर. गुड आफ्टरनून वनिता दीदी. शिरकूट प्रश्न आला होता. थंडा फराळ करणे म्हणजे काही दिवसापूर्वी, 4-5 दिवसापूर्वी हे आपण प्रश्न घेतलेला आहे. हे थंडा फराळ करणे म्हणजे काय असते? पर्याय क्रमांक 4 उपाशी राहणे. काहीतरी त्या मुलाचं नाव होतं, तो मुलगा उशिरा आल्यामुळं थंडा फराळ केला होता आणि पाहुण्याला पण थंडा फराळ केला होता. असे 2 ऑप्शन होते. असा प्रश्न आपण 3-4 दिवसापूर्वी घेतलेला आहे. म्हणजे उपाशी राहणे, काहीही न खाणे म्हणजे असते थंडा फराळ करणे. काय असते रे? थंडा फराळ करणे असते. थंडा फराळ करणे असते.
ओके, बॅच मधला प्रश्न आहे, 100% सांगू शकतो, काहीच विषय नाही याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचा जबरदस्त प्रश्न आहे, मसीचा खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता? रेकणे, हंबरणे, खिंकाळणे, चित्कारणे. सांगा लवकर लवकर लवकर. मसीचं काय असते रे? मसीचं सन 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 उत्तर आलं पाहिजे. 65 प्रश्न आहे, 65. बघा मसीचं काय असते? मसीचं असते तुमचं रेकणे, म्हशीचे असते रेकणे. हंबरणे, हंबरून वासराला, बरोबर आहे ना? म्हणजे कोणाचं असते रे? गाईचं असते. खिंखाळणे कोणाचं असते? घोड्याचं असते, घोड्याचे. सगळ्यात महत्वाचं चित्कारणे कोणाकोणाचं असते? हत्तीचं असते. आणि गिधाड नावाचा जो काही तुमचा पक्षी आहे गिधाड, त्याचं सुद्धा असते. ध पाहिजे इथं, ध. 1 मिनिट. गिधाड. बोला बोला. क्लिअर आहे का रे? हे क्लिअर आहे का रे? सांगा लवकर 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 लवकर. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? सोपा होता, सोपा होता, सोपा होता. 65 प्रश्न होता. आता काही दिवसापूर्वीच सगळ्यांनी केलेले असतील, जे माझी संध्याकाळची बॅच करतात, लेक्चर करतात. नगद नारायण आला होता. नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? खालीलपैकी कोणता आहे? बरोबर आहे ना? नगद नारायण. आणि तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं नवकोट नारायण. हिच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. नवकोट नारायण, नवकोट नारायण म्हणजे असते अति श्रीमंत व्यक्ती. नगद नारायण म्हणजे काय असते? लवकर लवकर सांगा. नगद नारायण अजिबात नाही. नगद नारायण हिंदीतला वाक्प्रचार आहे. अजून पण सांगतो, हिंदीतला वाक्प्रचार आहे नगद नारायण. हिंदीतला वाक्प्रचार आहे नगद नारायण. मी परत सांगतो, विचार करून उत्तर द्या. विचार करून उत्तर द्या. 2 प्रश्न आजच्या पोलीस भरतीला हिंदीतून आलेला होता, हिंदीतून आलेले होते. नगद नारायण म्हणजे बघू वेळेवर जे काही तुमच्या मुंबई पोलीसच्या पेपरची जी काही आन्सर की येईल त्यावेळेस कन्फर्म करू. पण माझ्या मते याचं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 4. काय पाहिजे रे? पर्याय क्रमांक 4. उदाहरण घेणारी व्यक्ती म्हणजे नगद नारायण असतो. पर्याय क्रमांक 4. आपण आन्सर की आल्याच्या नंतर परत त्याचं उत्तर मी 100% कन्फर्म सांगेल. परंतु सध्या माझ्या मते 99% उत्तर त्याचं उदाहरण घेणारी व्यक्ती असते. काय असते? उदाहरण घेणारी व्यक्ती असते. बघू आन्सर की आल्याच्या नंतर. थोडस जर आपण समोर गेलो, लंकेची पार्वती सांगायचं काम नाही. प्रश्न कुठून आला, काय आला? लंकेची पार्वती काही दिवसापूर्वी घेतलेला होता. पर्याय क्रमांक 4. दागिने न घातलेली जी स्त्री असते, दागिने न घातलेली जी स्त्री असते तिला म्हणतात लंकेची पार्वती. काय म्हणतात? लंकेची पार्वती म्हणतात. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे काय? घेतलेला आहे. घरच्या पोळ्या खायच्या, घरच्या भाकरी खायच्या, मामाच्या गाई राखायच्या. हे त्या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिलेलं होतं. हे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे आर्थिक लाभ न नसणारे काम करणे, आर्थिक लाभ नसणारे काम करणे. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. बरोबर आहे ना? लंकेची पार्वती. आणि एक प्रश्न होता बघा, मराठी अभिजात भाषा, मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते? अगदी बरोबर आहे. ऑप्शन मध्ये होतं ज्ञानेश्वर मुळे. काय होते रे? ज्ञानेश्वर मुळे होते. ठीक आहे. असे प्रश्न होते. हा चालू घडामोडीचा प्रश्न होता.
11 प्रश्न आले होते मराठीवर आणि मला जास्त फेकाफेकी करायची गरज नाही. जे विद्यार्थी लाईव्ह बॅच करतात, माझे युट्यूबला लेक्चर करतात, आजचे शब्दसंग्रहावरचे जेवढे काही प्रश्न आहेत तेवढे सगळेच्या सगळे प्रश्न कुठून आले असतील हे मी सांगत नाही, ठीक आहे. परंतु येणाऱ्या स्पर्धा परीक्षामध्ये तुम्हाला जर तुमच्या शब्दार्थ शब्दसंग्रह नावाचा जो काही घटक आहे आउट ऑफ करायचा असेल तर सर्वसमावेशक सरळ सेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, संपूर्ण मराठी शब्दार्थ ट्रिकी बॅचची फी फक्त आणि फक्त 49 रुपये आहे. काय आहे रे? 49 रुपये आहे. ऑल इन वन बॅच आहे. जवळपास 31 टॉपिक हिच्यामधून आपण कव्हर केलेले आहे. जबरदस्त अशी बॅच आहे. आणि मुंबई पोलीसला आलेले जे काही प्रश्न आहेत कुठून आलेले आहेत, म्हणजे असं नाही ते कोणत्या तरी बुक मधून आलेले आहेत, 100% बुक मधून आलेले आहेत, पण आपण त्याची जबरदस्त अशी प्रॅक्टिस करून घेतलेली, ठीक आहे. ओके, आपण कारागृहाचा सुद्धा पेपर घेणार आहोत. योगी 100% बुक मधूनच आलेले आहेत. ओके, काही ताण नाही, ते बुकच्या बाहेर नाहीत. हे आम्ही हे जे काही ही जी बॅच बनवली आहे असे घरचे वाक्प्रचार, घरच्या म्हणी किंवा घरच्या गोष्टी टाकून नाही बनवली, सगळे बुक मधलंच आहे. पण परीक्षेला काय येते आणि आपल्याला काय येते आणि तुम्हाला काय शिकवायचं हे या बॅच मध्ये सांगितलेलं आहे. चालेल का? या ठिकाणी थांबू. ओके, संध्याकाळी भेटू. आपण कारागृहाचं सुद्धा काय घेणार आहे, एक्सप्लेनेशन घेणार आहे. हॅलो हॅलो हॅलो, कोण?